कोथिंबीर पराठा बनवते। तर बघा इथं मी एक जुडी कोथिंबीर घेतली। कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, हळद घेतली, थोडेसे जिरे घेतलेत, लसूण पाकळ्या घेतल्यात 5-6, हिरव्या मिरच्या घेतल्यात 10-12। इथं गव्हाचं पीठ घेतलंय 2 वाट्या आणि ज्वारीचं पीठ 2 वाट्या घेतलं। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। आपला मिरच्या, लसूण आणि जिरं थोडंसं मीठ टाकून मिक्सरवरती वाटून घेऊया। पीठ आता आपण एकत्र करून घेऊया। त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालूया, लसण जिरं आणि मीठ आणि हिरवी मिरची कुटून घेतली ती पण घालूया। हळद घालूया, चवीप्रमाणे मीठ घालूया आणि हे आता आपण तिंबून घेऊया। पीठ मळून घेऊया। तर बघा पीठ मळून झाले। तर आता आपण पराठा लाटून घेऊया एक छोटासा गोळा घेऊन। पॅन गरम झालाय तर आपण आता थोडंसं तेल सोडून घेऊया। इकडे पराठा पण आपला लाटून झालाय। दुसरा पण पराठा आपण लाटून घेऊया। पराठा आता आपण दुसऱ्या साईडनं पलटून घेऊया। तर बघा आता दोन्ही साईडने तेल आपण लावून घेऊया। आणि पराठा आपण खरपूस असा भाजून घेऊया। पराठा भाजून झालाय तर आता आपण काढून घेऊया आणि राहिलेले पराठे आपण आता बनवून घेऊया। तर बघा इथे सगळे कोथिंबीरीचे पराठे आपले बनवून तयार झाले।